यंदा काहीसा उशिरानं दाखल झालेला पाऊस जुलै महिन्यामध्ये चांगलाच बरसला, पण सध्या महाराष्ट्रामध्ये पावसानं ब्रेक घेतलाय. मात्र जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या या पावसानं सध्या काय स्थिती निर्माण झाली आहे काश्मीरमध्ये बघूया. महाराष्ट्रात सध्या पावसानं उघडीप दिली आहे, पण जम्मू काश्मीरमध्ये हाच पाऊस मुसळधार बरसतोय. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूंछ भागात पूरस्थिती निर्माण झाली. पूंछमध्ये पावसानं रौद्ररूप धारण केल्यानं सध्या प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. रियासीमध्ये चिनाब नदीची पातळी वेगानं वाढते, तर पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे जम्मू श्रीनगर हायवे ठप्प झालाय. गंगरू भागात झालेल्या भूस्खलनानंतर हायवेवर आलेला माती आणि दगडांचा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे. दुसरीकडे श्रीनगरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदीनंही पात्र सोडलंय. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. प्रशासनानं अलर्ट जारी केलाय. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि त्यामुळे नद्यांना आलेला पूर यामुळे जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. याच दरम्यान पुढच्या 4-5 दिवसात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.